तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. तर आज मम्मीने बनवल्या होत्या पुरी बनवली होती. पाणीपुरीची पुरी बनवली होती. तर तिने मस्तपैकी थोडासा रवा, मैदा आणि मीठ वगैरे टाकून ते पीठ एकदम असं कडकसर मळलं होतं आणि एकदम म्हणजे 15-20 मिनटं त्याला मुरून द्यायचं होतं. तर प्रांजला आम्ही त्या दिवशी पाणीपुरी खायला गेलो आणि नुसत्या पुऱ्या खात होती. आणि मग सारखं आपण पुऱ्या खाणं, आपण ते पाणीपुरीवाला तरी कवर पुऱ्या देत राहील. मग मम्मीला म्हटलं, मम्मी बोलली मला येतात बनवतात. तर मम्मी बनवत होती घरी. आणि मग आम्ही काय केलं, मस्तपैकी पाणीपुरीचा रगडा वगैरे आणला आणि इथंच घरीच बनवलेल्या पुऱ्या खाल्ल्या. आणि एवढ्या सुंदर पुऱ्या झाल्या ना, खरंच खायला एकदम कुरुम कुरुम झाल्या होत्या. तर एक वाटीचं माप घेतलं होतं. मैदा 1 वाटी, रवा 1 वाटी असं तिने माप घेतलं होतं आणि घरीच तिने त्या पुऱ्या बनवल्या. आणि मस्तपैकी प्रांजलचं त्यांचं प्रिशामध्ये मध्ये नुसतं सारखं करत असतात. त्यांना वाटतं आम्हीच पुऱ्या केल्यात का काय. तर चाललं मस्तपैकी सगळे एकसारख्या पुऱ्या झाल्या होत्या आणि खरंच लय भारी झाल्या त्या. मम्मी आमची शुगरच ते म्हणा, काही बनवायचं म्हटलं की लगेच बनवते. आणि मेन गोष्ट म्हणजे तिला कंटाळा नाही की काही बनवायचा. ती सगळं म्हणजे नाही का आवडीने करते असं. तर इथं प्रिशांत ते बघा किती मस्तपैकी एन्जॉय करून, कारण त्यांना ना करायला आवडतं आणि खायला पण आवडतं. तर हे प्रिशा ते मध्ये मला ना असं मध्ये केलं मला हे राग येतो. पण आता मम्मी त्यांना काहीच बोलू देत नाही, कारण माझं असं असतं पटकन काम करून मोकळं व्हायचं. असं खेळत नाही बसायचं कवर त्या पोरींच्या नादात लागून. त्यांना पण नाही का, पण मम्मी म्हणते एवढं बालपण आहे. आणि खरं म्हणजे आम्ही पण असंच केलेलं असतं की लहानपणी लुडबुड करून मम्मीच्या हाताखाली लुडबुड करायची. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66. अरे बापरे, वाव, छान तुमले. मला पण खायचं. कोण आलं? लांब व्हा. त्या तू मी नंतर एक उडी करणार आहे. झाल्या अरे मोठे आहे का तुझी केली प्राची आपण दुसरे गोष्टी करू. एवढंच पाकिट 60-70 रुपयाला भेटतं. म्हणजे मोठ्या 5 पुऱ्या कितीचे आहेत? 30 रुपये. 30 आणि 30 60 रुपये. 60 30 90. पाणीपुरीमध्ये लई धंदा आहे मम्मी. आणि त्याच्याच पुऱ्या अशा ठेवतात नाही वेगळ्या. आणि दमा झालं. गल्ले भाजी झालेत पुरे. लांबून काय केले ते. चल का चल कांदे. आम्ही आलो फिराय गार्डनला. प्रिशा काय कर किती पोरं खेळते तिथे गार्डनमध्ये. लय तर नाही
भरपूर मोठं गार्डन आहे. बसले निवांत हायवेला बरं वाटतंय जरा लई हायवे तिला खायला आणले असंच खायला सुरुवात केली त्रिशाने. तर आता भरपूर जण मला कमेंटवर कमेंट येते की ताई तुम्ही प्रेग्नेंट आहे का, लय भरपूर अशा कमेंट येते. तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार. तर आज मी काही शूटिंग वगैरे केली नव्हती कारण की हे आधीचेच व्हिडिओ होते ते पोस्ट करायचे बाकी होते. तर मस्तपैकी शेवायाची खीर बनवत होती, खीर नाही म्हणत शेवाई काय बोलतात हा ते बनवणार होते. आणि मग मस्त शेवाई काय म्हणतात मला पण नाही माहिती, पण ते बनवणार होते. आणि जेवण वगैरे झालं काहीतरी स्वीट्स खाऊ वाटतं तर त्याच्यामुळे मग बनवलं होतं. तर हा सांगू का तुम्हाला हा आहे सोमवारच्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय. आणि प्रेग्नेंटचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं असतं पण मी बोलून सांगणार आहे खरंच काय कारण आहे काय नाही. तर तुम्ही पण अशा कमेंट करतायत तर तुम्हाला वाटत असेल मम्मी आली काय आलं सगळीच कन्फ्यूज असतील. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर चला बाय.